मित्रांनो, मला असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये विरोधी पक्ष मेला का काय असं वाटायला लागलंय मला. कारण विरोधी पक्षाचं असं काही म्हणजे कार्यच वाटून नाही राहिलं मला काही प्रत्येक गोष्टीमध्ये. आता कालचं एवढं मोठं प्रकरण आहे पार्थ पवार अजित पवारचं, चिकार शब्द नाही. हो, शेतकरी ओला दुष्काळ झाला, शेतकऱ्यांचं आतोनात हानी झाली, हे झालं ते झालं, तोंडातून शब्द नाही. मागं त्या मुलीवर बलात्कार झाला, ते बलात्कार नाही, काही आत्महत्या केली, त्या प्रकरणात शांत. अशी भरपूर प्रकरण आहे. भ्रष्टाचाराचे प्रकरण झाले, मुरली मोळ भावाचा प्रकरण झालं. असे काही ना काही प्रकरण चालू आहे. शेती कर्जाविषयी प्रकरण चालू आहे. अरे मी हे प्रश्न जर तुम्ही उचलून धरले तर जनता तुम्हाला डोक्यावर घेईल. पण काँग्रेस झालं, ते ठाकरे थोड्याफार उड्या मारते, राज ठाकरे बघतात ते मुंबईपुरतं बोलते, शरद पवारच्या याच्यातून कोणी एवढं काही बोलायला तयार नाही. नेमकं झालं काय? विरोधी पक्ष नाही राहिले. फक्त डायरेक्ट असं वाटतं ते दिल्लीमध्ये राहुल गांधी बोलतो आणि काँग्रेसचं कोणीच बोलत नाही. फक्त ते एक दोघं जण येते, पत्रकार परिषद घेते आणि बोलते. अरे मी म्हणतो, असं जर विरोधी पक्षात जर मी असतो ना भाई, अख्खा काम फोडला असता अख्खा. मी खरंच या बाबतीत आहे ना देवेंद्र फडणवीस या माणसाला मानतो बाई. नादच खोळा डायरेक्ट. तुम्ही बघू शकता सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये, दिशा सालेम प्रकरणामध्ये, किंवा शेतकरी कर्ज असतील, बाई खोटं बोलन पण रेटून बोलन, पण त्या माणूस बाई समोरच्याला घालून फोडायचं. घाम फोडतो घाम. खरंच त्या माणसाला आपण त्या बाबतीत मानतो बाई. खोटून बोलन पण रेटून बोलन, असा विरोधी पक्ष नाही पाहिजे. असं वाटलं की काँग्रेसचे मेले का काय, का काँग्रेसमध्ये कोणी शिल्लक राहिले नाही का असं वाटायला लागलं. अरे एक होऊन सरकारला घाम फोडलं. इतके उद्योग करू राहिले सरकार देशामध्ये, एवढे भ्रष्टाचार करू राहिले. हो, भ्रष्टाचाराची लाईन बसली या सरकारमध्ये, आणि कोणी चिकार शब्द बोलायला तयार नाहीये. फक्त थंड पडून सापासारखं थंड पडू नये. आज काही ते खाल्लेलं आहे आणि एकदम गार पडलेलं असं वाटायला लागलं. सरकारने यांना काही खाऊ घातलेलं का पिऊ घातलेलं कसं वाटत राहिलं. एकदम आजगारासारखे शांत काहीतरी गळून पडलेले आहेत. लोकच आंदोलन करू राहिले. बच्चू कडू सारखा आमदार खासदार पण नाही तो माणूस हे करू राहिला. जरांगी पाटला सारखा माणूस आहे तो आंदोलन करू राहिला. परत ते ओबीसी मध्ये वेगळे नेते ते आंदोलन करू राहिले. पण कुठलाही राजकीय पक्ष विरोधी पक्षातला कोणीही ठाम असं सरकार विरोधात उभं राहत नाहीये. अरे जनतेला काहीतरी पाठिंबा पाहिजे ना भाई. सरकार तर जनतेसोबत नाहीये, तर विरोधी पक्षाने जनतेसोबत उभं राहायला पाहिजे. त्यांचे प्रश्नावर चर्चा केल्या पाहिजे, त्यांच्यासाठी लढलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. अरे साले मोग गिळून गप बसले सगळे. त्यांचा फायदा तेवढं बोंबलं ते. अरे काय त्या लोकसभेमध्ये विरोधी पक्षामध्ये मी सुषमा स्वराज सारखी मॅडम होतं राव, काय बोलायच्या. अरे समोरच्या घाम काढायचे घाम. आणि हे काय आपले माणसं आहे काय राव. अरे जागे हो काँग्रेसवाले हो. अरे कवर गार पडणार तुम्ही. तुम्ही असेच गार पडून राहिले, तुम्हाला मतदान कोण करणार नाही. भाजपा बरोबर प्रकरण दाबून अजून पुढचे परत पुढचे पद असे वर सत्तेत राहील. हो, नुसता राहुल गांधीने एकट्यानं बोलून काही फायदा नाही. कार्यकर्त्यापासून तुम्हाला उभा राहावं लागेल. येडे हो. सरकार एवढं उद्योग करून राहिलं. मी म्हणतो एकदम कणखर नेतृत्व विरोधी पक्षात उभं राहिलं पाहिजे. नुसतं एका जणाच्या याच्यावर उभं राहून चालणार नाही. वोटिंगचं झालं, सगळे एकत्र आले, 2-4 दिवस बोंबले, झाले परत थंडे. कोणाचं एक नाही, कोणाचं 2 नाही. अरे उतरा ना, शेतकऱ्यांसाठी रोडवर उतरा. आंदोलन करा कचाकच कर्जमाफीसाठी. अरे लोक तुमच्या मागे यायला तयारी ना. फक्त थिनगी लागली, फक्त काढी टाकायचं टाईमी. लोक तुमच्या मागे येणार म्हणजे येणार. पण तुम्ही सर अंगावर पाणी वाद पेटवायचे, तुम्हीच वातेवर पाणी टाकून झोपू राहिले. अरे काय माणसं तुम्ही, काय नाही. सरकारला जर विरोध राहिलाच नाही तर सरकार माजल्यावानीच वालीच करणार आहे ना. त्यांना कोणी बोलायलाच नाही ना. ते कायदा धाबेर बसू राहिले, पोलीस यंत्रणा धाबेर बसू राहिले, सरकारी यंत्रणा धाबेर बसू राहिले. सर्वसामान्य जनतेला काही मोजीन नाही. अरे तुम्ही विरोधी पक्ष कसा असतो, तुमच्याकडे तुम्ही आमदार खासदार असता, तुमचं वजन पडतं, तुम्हाला मानणारी जनता असते, तुमच्या मागे येते. अरे पण काय नाही. आजगारनं बोकड गिळलं शांत पडला अशी गंमत झाली तुमची. उठा, जागे व्हा. आणि पेटा तर शिक. अरे शरद पवारच्या काय म्हणू शकतो आपण. शरद पवार आता थकलेत. त्यांचा काळ गाजवला आहेत.
हो, अशी गोष्ट आहे. माझ्या विरोधी पक्षाला असं म्हणणं आहे की प्लीज उठा, जनतेच्या सोबत उभं राहा. सरकार मोकर अन्याय करतंय. शेतकरी सोबतच बघा किती अन्याय झाला आहे. मराठ्यांच्या आरक्षणामध्ये बघा, ओबीसीच्या आरक्षणामध्ये बघा. अरे काय काय नाही भेटे हो तुम्ही.